वर्गातील ढकल गाडीला लागणार ब्रेक, विद्यार्थ्यांना आता अभ्यासच करावा लागणार। शिक्षण हक्क कायद्यानुसार 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा नियम होता, परंतु राज्य सरकारच्या नवीन परिपत्रकानुसार 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार असून नापास झाल्यानंतर पुढच्या वर्गात जाता येणार नसल्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला। यामुळे विद्यार्थ्यांच्या ढकलगाडीला ब्रेक लागणार आहे। तसेच पहिल्या प्रयत्नात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देखील दिली जाणार आहे, परंतु दुसऱ्या संधीनंतर नापास झाल्यास पुढच्या वर्गात जाता येणार नाही। मात्र तरीही 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय। या निर्णयाचा शाळेतील विद्यार्थ्यांवर तसेच पालकांवर काय परिणाम होईल याविषयी अधिक माहिती दिली आहे श्रीराम विद्यालयाचे संस्थाचालक मुखेडकर यांनी। यापूर्वी 1ली ते 8वी पर्यंत सर्व विद्यार्थी पासच होत होते, वरच्याच वर्गात जात होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना अभ्यासाबद्दलचं गांभीर्य दिसत नव्हतं। त्यामुळे पुष्कळसे विद्यार्थी अभ्यासात कच्चे असूनही वरच्या वर्गात जात होते आणि 9वी नंतर मात्र ते अभ्यासामध्ये कच्चे असल्यामुळे तेथेच थांबत होते। त्यांचं करिअर त्यामुळे घडत नव्हतं आणि त्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना जे काही चांगलं करून दाखवायचं आहे ते करून दाखवता येणं शक्य नव्हतं। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाऊ नये या उद्देशाने आता हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय उत्तम निर्णय आहे। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची वाचन, मनन, चिंतन, आकलन शक्ती सुधारून त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळवता येईल असं देखील विद्यार्थ्यांनी पालकांकडून बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।